विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत असताना मी शेवटला हे सांगतो की विधानसभेपेक्षा माझं ध्येय कसल्याही परिस्थितीत मला विधाननगरपालिकेचा सत्ता घ्यायचा आणि कशासाठी घ्यायचं काय आम्हाला तुमची जी रवायत नाही काय तुम्हाला दिलं ना 40-40 वर्ष 50-50 वर्ष लोकांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही काय करू शकला नाही तुम्ही करू शकला नाही म्हणून लोक आज आमच्या पाठीमागे उभारण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तुमच्या मनोभावात भाऊ सांगितलं की अनेक पाठिंबे होते मी धर्मेश भैयांच्या कार्यक्रमात सांगितलं बापू की धर्मेश भैया तुम्ही त्या माळेची गाठ सोडली फक्त गाठ सोडायचा बाकी होता एक मोठी आता काय तुम्हाला सांगायचं भाऊ म्हणते ते काय चुकीचं नाही भाऊ तुम्हालाच तिकड पाहिजे त्याला कारण आहे आज सुहास बाबा काय देऊ शकतो का काय देऊ शकत नाही त्याला त्याची तेवढी परिस्थिती नाही वडिलांच्या पश्चात होणारी पहिली निवडणूक आम्ही आज आमचं कुटुंब लढतोय आमच्या कुटुंबात निर्णय करणारे सुद्धा आम्ही दोघंच आहे अशा परिस्थितीमध्ये ही माणसं यायला आमच्या घर मी समजा कोणाला देऊ शकतो मी एखाद्याला कोणाला देऊ शकतो असतो अशोक भाऊ तर मी त्याने एवढा मोठा आहे ज्या माणसाकडे एवढ्या मोठ्या बँक आहे ज्या माणसांच्या एवढ्या मोठ्या संस्था आहेत त्या माणसांना सुहासबाबत काही देऊ शकत नाही हा मात्र अशोकपणे आशीर्वाद इतका मोठा मला दिलाय की त्याचा त्रास तुम्हाला पाहावा लागला त्यामुळे तुमच्यामध्ये निर्माण व्हायला लागले मला असं वाटतं की तुम्ही थोडं मनात विचार करावा लागेल कारण भाऊ तुम्ही टीका माझ्यावरती करू द्या तिने सुमित भाई टीका करू द्या आम्ही ते स्वीकारू आता ते खिलाडू तिने स्वीकारू पण मला असं वाटतं की तरी तुमच्यावरती काय बोलायला नाही तरी बापूंच्यावरती काय बोलायला नाही पाहिजे ज्या माणसांच्या मुळे 15 वर्ष सत्ता आपली नगरपालिकेची टिकून आहे कधी ना कधी त्या माणसाची मदत झाली आहे मदत केलेल्या माणसाची प्रार्थना कधी करायची नसती या मताचं मी कुटुंब आमचं कुटुंब आहे आणि मी ते मानणारा स्वतःचा कार्यकर्ता आहे मला असं वाटतं की तुम्ही त्यावरती बोलायला नाही पाहिजे